गणपती बाप्पा, आता वर्षभरासाठी पेटीत जाण्याची वेळ आली. तुम्हाला असं पेटीत ठेवताना खूप वाईट वाटतं, अगदी श्रेयासारखंच. ती लहान आहे हो, ती रडू तरी शकते, पण आम्ही. चला, तुमच्या बरोबर 2 घटका असं एकट्यानं बोलायला मिळालं हेही नसे थोडके. जे मिळालंय त्यात आनंद मानायचा. बाप्पा, या वर्षी तुम्ही परत आलात, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, खूप उत्साह मिळाला वर्षभरासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटे मालक आमच्यात मिसळले, अगदी आप्पांसारखे. हे प्रेम असंच असू दे हा बाप्पा. हो, पण यावर्षी जसे गायब झालात तसे परत गायब होऊ नका. तुम्ही मिळताय का नाही शंकाच होती मला, पण मालकांनी प्रयत्न केले आणि तुम्ही यश दिलं. शेवटी सगळा खेळ आणि मेळ तुमचाच हो. गणराया, आम्हा सगळ्यांवर अशीच कृपादृष्टी ठेवा कायम. चला, आणि पुढच्या वर्षी लवकर या, वाट बघतोय मी सगळेजण. आता गणपती झाले ना, प्लीज कामाला लागूया. नाही, माझ्याकडे वेळ नाही आता फार, प्लीज. श्रेयाबाई रडताय ना? हिरे, मी तुला नंतर फोन करतो. बाय. दरवर्षी रडता तुम्ही. अहो, आता मोठे होताय तुम्ही, मग असं रडायचं का? अरे चिमा, श्रेया मॅडम लहान आहेत अजून, कशाला मोठं करतोस त्यांना? लहान राहू दे, त्यातच मज्जा असते. हो. श्रेया मॅडम, काय झालं? कपिल दादा, तू एक तर मला मॅडम तरी म्हण, नाही तर लहान तरी म्हण. दोन्ही मध्ये गोंधळ टाकू नको. चुकलं बाई, चुकलं. तुम्ही लहान आहात. हा, बाई बाई कधी लहान असते का? मॅडम, माझं चुकलं. का रडतीयस? नाही. अरे श्रेया बाळा, काय झालंय? काय झालं रडायला? बाप्पा घरी गेले की मग मला दरवर्षी रडायला येतं. मूड जातो माझा. तुझाच नाही, सगळ्यांचा मूड जातो. म्हणून तर आपण बाप्पाला विसर्जनाच्या मिरवणुकीत काय सांगतो बरं? गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. असं नाही सांगत, कसं हसून सांगतो आपण. म्हण. पुढच्या वर्षी लवकर या. आणखी हसून. पुढच्या वर्षी लवकर या. मग पण वर्षभर बाप्पा नसतो ना, मजा नाहीये. अरे बाप. आम्ही जोरी आम्ही हिरे शोधायला आलोय. नकली नाही, माणसातले हिरे. ते पण असे आयरे गैरे नाही. वा 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 श्रेया, अजून अजून. हा, अजून काय म्हणाले? हा माणूस काय डोक्यावर पडला? आम्ही कलाकार शोधायला आलोय. ऍक्टर. कारण आम्ही डायरेक्टर आहोत. काय चाललंय काय तुमचा? ऍक्टिंग करते. अरे राई रे इस्माईल काका, ते नवीन गेस्ट आलेत ना, ते डायरेक्टर आहेत आणि ते पिक्चर साठी ऍक्टर शोधायला आलेत. काय सांगतोस काय? मग मला तयारी करायला हवी आहे. ए, त्यांना सिनेमा चालवायचा आहे, पाडायचा नाही. अन्या, तू नुसता माझ्याबद्दल ऐसा बोलू नकोस. आधीच सांगून ठेवतोय तुला. अरे तू आहेस तसा, असंच बोललं पाहिजे तुझ्याबद्दल. माझा टालका फिरवू नको. हा. हे सांगून ठेवा मला. हा, ते ऐकू नका. मग acting काय काय, बोलतोस ते तू? काय, त्या कुठली बोलता राहते, समजावून ठेव त्याला. थांबा, चिमक काका आलाय. तू कशाला आयला सांगू इकडं? अरे ऑर्डर आहे. अरे माझा मठ्ठासारखा उभा का, बोल की. हा घ्या. पनीर कोफ्ता, आलू मटर, बैंगन भरता, मशरूम मलाई, पराठे, शेव खीर, जिरा राईस, मसाला पापड आणि छास. इतका सगळा? एवढंच नाही, मटन वडे, चिकन तंदूर, चिकन लॉलीपॉप, मटन बोटी, प्रॉन्स फ्राय, सुरमई मसाला, चिकन बिर्याणी, कस्टर्ड, शाही पुलाव, मलाई कुल्फी, सगळं 2-2 प्लेट. आपल्या रिसॉर्ट मध्ये कुणी मोठी फॅमिली आली आहे का? नाही, माझे 2 खास पाहुणे आलेत, त्यांच्यासाठी हे सगळं. 2 माणसांसाठी एवढं सगळं? अरे त्यांना काय भस्म्या झालाय काय? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. त्यांना जेवढं पाहिजे तेवढं खातील आणि उरलं तर मी खाईन. कळलं?
इस्माइल्या मी देशमुख वकिलांना फोन केला होता आता. काय म्हणाले? कधी भेटतात? ते आत्ता इथे नाही आहेत. नाही येत म्हणजे? नाही नाही येत म्हणजे काय? ते पण गावाबाहेर गेलेत. अरे इकडे का परगावी जायची साथ आली का? अहो ते एका लग्नासाठी बाहेरगावी गेले. 3-4 दिवसात येतील ते. का 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 माझ्याच बाबतीत का होतंय? माझ्याच बाबतीत का होतंय? ऐका ना, मला इथून बाहेर पडायचंय. मला नाही राहता येणार आहे तिथे. काही ऑप्शन आहेत का आपल्याकडे? ऑप्शन्स म्हणजे? हा म्हणजे कोणाला काही द्यायचं असेल, काही सेटल करायचं असेल, यु नो काही. सॉरी, नो स्कोप. इथे कोणीही पैसे खात नाही. निदान अशी माणसं मला तरी माहित नाहीत. अहो मालक, आप्पासाठ्यांचे वारच तुम्ही. असा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका. कायदा जिंकण्यासाठी कायदा मोडू नका. अहो तुम्हाला हे सगळं सांगणं सोपं आहे कारण तुम्हाला इथेच राहायचंय. माझं नाहीये तसं. मला नाही राहता येणार आहे इथे. अहो माझी नोकरी आहे. मला परत गेलं पाहिजे. 2-4 दिवसात मी परत गेलो नाही तर नोकरी जाईल माझी. प्लीज. आणि हे झेपणारं नाहीये मला. ऐका ना, खरंच काही दुसरे ऑप्शन्स असतील ना तर आपण वर्कआउट करू ना काहीतरी. म्हणजे कोणाला काही द्यायचे असतील, कोणाच्या काही फी, इव्हन तुमच्याही काही फीज असतील ना तर त्या जोडा ना. त्याच्यात काही हरकत नाहीये. हे बघा, अहो हे बघा, जेवढं बोललात तेवढं पुरे झालं. हे घर तुमचे आणि आम्ही इथे राहतो म्हणून काहीही ऐकून घेणार नाही. अहो तुम्ही उगाच नाही, चिडताय. आता आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. यापुढे तुमचं तुम्ही बघा. मी तुमची केस आत्ता या क्षणी सोडते. एक आला 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 तो आला आला आला. हे बघ, आणि मला असं वाटतं ना, सुरुवातीला आपला हिरो असा हेलिकॉप्टर मधून लँड होतोय. खाली आपली हिरोईन त्याची वाट बघते. चॉपर मधनं हिरो येतोय. सॉलिड यार, सॉलिड. आणि हिरोईन खालून त्याची वाट बघते. नाही पण मला काय म्हणा, तो हिरो कसा असेल? तुला काय वाटतं हिरो कसा असेल? हिरो हा असा. काय झालं? चहात दम नाही. अण्णाचा चहा जरा कमी स्ट्रॉंगच असतो. तुम्हाला दुसरा करून आणू का? एक मिनिट. त्यापेक्षा तू एक काम कर. हा चहा मला तू किती प्रकारे बनवून देऊ शकतोस ना ते करून दाखव. म्हणजे उकाळा, पाणीकम, मलाई मार्के. अरे हा काय, समज तू हिरो आहेस, मग हिरो आम्हाला चहा कसा आणून दिला वेगवेगळ्या पद्धतीने ते करून दाखव. ऍक्टिंग. हा, अरे स्वतःची स्टाईल नवीन मार्केट मध्ये आण. मार्केट खिला देंगे बॉस. काय झालं? ऍक्टिंग. असं सांगून कर रे, भीती वाटते ना आम्हाला ना अचानक केल्यावर. हो, आता करतो. आज खुश तो बहुत हूं मैं तुम. आज तक तेरे घर की सीढ़ी नहीं चढ़ा. आज तेरे सामने चाय लेके खड़ा है. आवाज बसले. थ्रोट इन्फेक्शन. व्हेरिएशन. अहो माझी बायको माझ्या बरोबरच आहे. आता घरी आहे. तुझी बायको तुझ्या घरी आहे. ओके, तू इथे थांब, मी घरी जातो तुझ्या. आमच्या रिसॉर्टची पॉलिसी आहे की आम्ही 1000च्या वर क्रेडिट कुणालाही देत नाही. आमची पण पॉलिसी आहे, आम्ही 100 रुपयाच्या वर भरतच नाही. हा